नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचे स्वागत करते। आजच्या भागात मी येत आहे इयत्ता 7वी, विषय आहे सामान्य विज्ञान, त्यामधील पाठ 7वा गती, बल व कार्य। या पाठाचे मी 2 भाग केलेले आहेत। पहिल्या भागामध्ये आपण अंतर व विस्थापन म्हणजे काय, तसेच चाल व वेग या 2 मुद्द्यांचा अभ्यास केला होता। तर आजच्या भागामध्ये आपण त्वरण म्हणजे काय, बल आणि त्वरण याबद्दल माहिती घेणार आहोत आणि तिसरा मुद्दा बघणार आहोत, तो आहे बल, विस्थापन आणि कार्य। तर या भागामध्ये आपण हे 3 मुद्दे बघणार आहोत। विद्यार्थ्यांनो, त्वरण यालाच इंग्लिश मध्ये ऍक्सेलरेशन असं म्हटलं जातं। तर मागच्या भागामध्ये आपण जे हे उदाहरण बघितलं होतं की हा जो ट्रक आहे, हा ट्रक A पासून B पर्यंत जाण्यासाठी त्याला सरासरी कालावधी लागणार होता, तो 1 तास होता। तर त्याचा सरासरी वेग होता तो 40 किलोमीटर पर तास हा इतका होता। त्यानंतर आपण प्रत्येक म्हणजेच A पासून B पर्यंत जाण्यासाठी, B पासून C पर्यंत जाण्यासाठी, तसेच C पासून D पर्यंत जाण्यासाठी जे अंतर आहे, या अंतराचा प्रति तास वेग सुद्धा काढला होता। तर ते उदाहरण आपण लक्षात ठेवून त्यानुसार A to B हे जे अंतर होतं, हे ट्रकने 60 किलोमीटर पर तास या वेगाने, तर B to C अंतर हे 30 किलोमीटर पर तास या वेगाने, तर C पासून D पर्यंत जे अंतर आहे ते 40 किलोमीटर पर तास इतक्या वेगाने कापलेले होते। म्हणजे प्रत्येक ठिकाणी अंतर कापण्यासाठी वेगवेगळा वेळ किंवा वेगवेगळा वेग हा लागलेला आहे। म्हणजेच BC या अंतरासाठीच्या वेगापेक्षा CDच्या अंतरासाठीचा वेग हा जास्त आहे। B पासून C पर्यंत जाण्यासाठी जो वेग होता त्याच्यापेक्षा C पासून D पर्यंत जाण्यासाठी जो वेग आहे, हा वेग जास्त आहे। वेगातील हा बदल किती सेकंदामध्ये होतो, म्हणजेच किती कालावधीमध्ये होतो, त्यावरून प्रति सेकंदात होणारा वेगातील बदल काढता येतो आणि यालाच त्वरण असं म्हणतात। या ठिकाणी आपण बघत आहोत त्वरण, ऍक्सेलरेशन म्हणजे काय, परत एकदा सांगते, जेव्हा वेगातील बदल हा किती सेकंदामध्ये होतो किंवा प्रति सेकंदामध्ये वेगात किती बदल होतो, यालाच त्वरण असं म्हणतात। तर त्वरणची आपल्याला इथं सूत्र दिलेलं आहे, वेगातील बदल छेद बदलास लागलेला कालावधी। तर त्वरण म्हणजे आपण दुसऱ्या भाषेत सांगू शकतो की वेगाचा दर म्हणजेच त्वरण होय, किंवा एखाद्या वस्तूचा वेग व काळ यांचा संबंध म्हणजेच त्वरण, किंवा यालाच वेगाचा दर असे देखील म्हणतात। आता हा जो वेगाचा किंवा जे त्वरण आहे, हे त्वरण ऋण मध्ये असू शकतं, धन मध्ये असू शकतं किंवा शून्य सुद्धा असू शकतं। जर एखाद्या वस्तूची चाल ही स्थिर असेल तर त्या ठिकाणी त्या वस्तूचे त्वरण हे 0 असते। जर वस्तूची चाल ही स्थिर असेल तर त्वरण हे 0 असते। आता या ठिकाणी आपण हे सूत्र बघितलेले आहे, तर या सूत्रानुसार आपण याचे SI एकक काय येईल हे बघूयात। तर या ठिकाणी SI एकक काय येईल विद्यार्थ्यांनो, वेगातील बदल आहे त्यामुळे ते कशामध्ये येईल, तर मीटर पर सेकंद मध्ये येईल। तर बदलास लागलेला कालावधी छेद सेकंद यामध्ये येईल। म्हणजेच आपण सांगू शकतो की मीटर पर सेकंद स्क्वेअर हे या त्वरणचे SI एकक आहे। जर या ठिकाणी CGS मापन पद्धत असेल तर या ठिकाणी सेंटीमीटर येईल पर सेकंद स्क्वेअर। तर आपण त्वरणाचं सूत्र बघितलेलं आहे, SI एकक मधील त्याचं एकक काय असेल हे बघितलेलं आहे। त्याचबरोबर CGS मापन पद्धत असेल त्यामध्ये सुद्धा त्याचं एकक काय असेल हे बघितलेलं आहे। विद्यार्थ्यांनो, जर त्वरण मध्ये वेगाचा वेग हा वाढला तर त्वरण हे धन असेल, जर वेग कमी असेल तर त्वरण हे ऋण मध्ये असेल, आणि जर वेग नसेल किंवा वस्तू जर स्थिर असेल किंवा वस्तूची चाल जर स्थिर असेल तर त्वरण हे 0 असेल। मग पुढे आपल्याला उदाहरण दिलेले आहे, ट्रक चालकाचा त्वरकाचा वापर करून वेग जास्त किंवा कमी करत असतो, हे आपल्याला माहित आहे। त्याचप्रमाणे स्प्रिंगवर चालणारी खेळण्यातली मोटर, ही मोटर कशी असते, जेव्हा सपाट जमिनीवरती चावी देऊन ती सोडली तर ती सरळ जाते, परंतु जर एका बाजूने किंचितचा सुद्धा धक्का लागला तर ती तिची दिशा बदलते आणि पुढे जाते।
पुढे भिंतीला धडकल्यास थांबते, म्हणजेच तिचा वेगाचा जो बदल तिचा जो वेग असतो या वेगामध्ये बदल होतो. तर हा बदल कसा घडतो? कारण त्या मोटारीचा बाहेरील कशाशी तरी संपर्क येतो, त्यामुळे तो बदल घडतो. फुटबॉलच्या मैदानावरती सुद्धा सरळ जात असणाऱ्या चेंडूची दिशा कशी बदलते? तर एखादा खेळाडू हा चेंडू पायाने पुढे ढकलत असतो, तेव्हा त्याची दिशा बदलताना आपण पाहतो तर ती कशामुळे होते? तर दुसरा खेळाडू जो असतो तो त्याने जर एखाद्या बाजूने धक्का दिली तर त्यावेळेस त्या बॉलची दिशा बदलते आणि तो पुढे जातो. म्हणजे दिशा बदलण्यामुळे चेंडूचा वेग सुद्धा बदलतो. यालाच त्वरण घडणे असं म्हणतात. हे जे त्वरण घडणारी ही आंतरक्रिया आहे तिलाच बल असे सुद्धा म्हणतात. बल हे वस्तूवरती कार्य करते. बल लावले तरच कार्य घडू शकते, तरच त्या वस्तूला गती मिळू शकते. त्यानंतरचा प्रश्न आहे, त्वरण या सदिश राशीचे एकक मीटर पर सेकंद स्क्वेअर आहे हे पडताळून पहा. आपण याचं उत्तर वरतीच दिलेलं आहे बघा विद्यार्थ्यांनो. त्वरणचे सूत्र आहे वेगातील बदल छेद बदलास लागलेला कालावधी. आता वेगातील बदल म्हणजेच काय असतो? तर अंतिम बिंदू वजा आरंभ बिंदू आणि छेद लागलेला कालावधी म्हणजेच टी किंवा टाइम आपण असं म्हणू शकतो. तर त्यामध्ये वेगातील बदल याचं एकक काय असतं? मीटर पर सेकंद. तर जो लागलेला कालावधी आहे याचं एकक सेकंद आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण असं लिहू शकतो मीटर छेद सेकंद. मग आपण लिहिताना आपण कसं लिहिणार आहोत? बरोबर, मीटर छेद सेकंद गुणिले 1 छेद लागलेला कालावधी जो आहे, म्हणजेच या ठिकाणी आपण असं लिहू शकतो की मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजेच या ठिकाणी ही जी त्वरण ही सदिश राशी आहे याचं एकक मीटर पर सेकंड स्क्वेअर असं आलेलं आहे. पुढचा मुद्दा आहे तो आहे बल आणि त्वरण. तर या ठिकाणी एक मोठा गुळगुळीत पृष्ठभाग असलेल्या टेबलवरती जर काचेची खेळातली गोटी घेतली आणि ती सोडू दिली किंवा घरंगळत जाऊ दिली तर काही वेळानंतर किंवा पुढे पुढे गेल्यानंतर तिचा वेग हा मंदावलेला आपल्याला दिसेल आणि पुढे थोड्या वेळाने ती थांबलेली सुद्धा दिसेल. त्याचबरोबर कॅरम बोर्ड वरती स्ट्रायकरने ढकललेली जी सोंगटी आहे या सोंगटीच्या बाबतीत सुद्धा असंच होतं. जेव्हा कॅरम बोर्ड वरती पावडर टाकली जाते तेव्हा सोंगटी ढकलल्यास ती मात्र जास्त वेळ पुढे जात राहते आणि नंतर पुढे काही कालावधीमध्ये ती थांबते. यावरून आपल्याला काय लक्षात येते किंवा या उदाहरणावरून आपल्याला काय लक्षात येते? घर्षण बलामुळे सोंगटीचा वेग कमी होतो व ती सोंगटी थांबते. कॅरम बोर्ड व सोंगटी यांच्यातील घर्षण कमी केले तर सोंगटी अधिक काळ चालत राहते. म्हणजे जर आपण कॅरम बोर्ड वरती पावडर टाकली तर त्यामधलं घर्षण हे कमी होतं, त्यामुळे ती जी सोंगटी स्ट्रायकरने आपण जी पुढे ढकललेली आहे ती अधिक काळ चालते. म्हणजेच एखाद्या गतिमान वस्तूवर कोणतेही घर्षण बल कार्य करत नसेल तर ती वस्तू एकसारख्या वेगाने चालत राहील. कुठलंही जर वस्तू असू देत, आपण या ठिकाणी स्ट्रायकरने सोंगटी जी मारलेली आहे जर त्याच्यावरती घर्षण बल कार्य करत नसेल तर ती एकसारख्या वेगाने चालत राहते आणि पुढे जाऊन थांबते. बल आणि त्यामुळे घडणाऱ्या त्वरणासंबंधीचा अभ्यास प्रथमच सर आयझॅक न्यूटन या शास्त्रज्ञांनी केला होता. तर त्यासाठी आपण न्यूटनचा गतीविषयक पहिला नियम काय आहे हे बघणार आहोत. एखाद्या वस्तूवर बल कार्य करत नसेल तर त्या वस्तूचा वेग बदलत नाही. कोणतीही एक वस्तू घ्या, जर त्याच्यावरती बल लावलं नसेल तर त्या वस्तूवरती कार्य घडणार नाही, त्या वस्तूची गती बदलणार नाही किंवा दिशाही बदलणार नाही. त्यामुळेच त्या वस्तूचा वेग सुद्धा बदलत नाही. अर्थात वस्तूचे त्वरण घडत नाही. ज्या ठिकाणी वस्तूचा वेग बदललेला नाही त्या ठिकाणी त्वरण हे घडत नाही, त्वरण शून्य असते. कारण वस्तू ही स्थिर असल्यानंतर त्वरण शून्य असते. वेगळ्याच जर आपल्याला शब्दात सांगायचे झाले तर बल लावले नसताना वस्तू जर स्थिर असेल तर ती स्थिर राहील, तिला गती असेल तर ती एकाच दिशेने व एकाच वेगाने सतत पुढे जात राहील. जर वस्तू ही स्थिर असेल तर ती स्थिर राहणार, परंतु जर तिला गती असेल तर मात्र ती एकाच गतीने किंवा एकाच
दिशेने आणि वेगाने पुढे पुढे जात राहील असे आपण न्यूटनच्या गतीविषयी पहिल्या नियमामध्ये शिकलेलो आहोत. बलामुळे वस्तूचे त्वरण घडते हे आपण आता पाहिलं. म्हणजेच एखाद्या वस्तूवर जर आपण बल लावलं तर तिचा वेग, दिशा बदलतं, कार्य घडते आणि म्हणजेच त्या वस्तूचे त्वरण घडते हे आपण बघितलं. आपण जो मागचा भाग घेतला होता भौतिक राशींचे मापन, याच्यामध्ये 1 किलोग्रामचे प्रमाण घर्षण नसलेल्या पृष्ठभागावर जर ठेवले आणि 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर इतका त्वरणाने ते ओढले तर त्यासाठी लावलेला बल जे असेल ते 1 न्यूटन इतकं असेल. बघा या ठिकाणी 1 किलोग्राम चे जे वजन आहे हे घर्षण नसलेला पृष्ठभाग कुठलाही घ्यायचा आहे, त्याच्यावर जर ठेवले आणि 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर इतकं त्वरणाने जर ते ओढण्याचा प्रयत्न केला तर त्यासाठी किती बल लावावे लागेल, तर 1 न्यूटन इतकं बल लावावे लागेल. आपण आता एक प्रश्न बघणार आहोत. तो प्रश्न आहे, त्वरण ही अदिश राशी आहे व बल ही सुद्धा अदिश राशी आहे का? तर याचं उत्तर आहे विद्यार्थ्यांनो, बल ही सुद्धा एक अदिश राशी आहे. कारण वस्तूवरती जे हे बल असते, हे बल, ह्या बलाचा परिमाण किंवा वस्तूची दिशा हे त्या वस्तूवर जे आपण बल लावलेले आहे त्याच्यावरती अवलंबून असते. त्यामुळेच या बलामुळे वस्तूचा वेग हा कमी जास्त होऊ शकतो किंवा वेगाची दिशा सुद्धा बदलू शकते. मग या ठिकाणी वेग आणि म्हणजे परिमाण सुद्धा मिळालेलं आहे आणि दिशा सुद्धा मिळालेली आहे. त्यामुळे बल ही सुद्धा एक सदिश राशी आहे. सदिश राशी आपण केव्हा म्हणतो, तर ज्या ठिकाणी राशी व्यक्त करण्यासाठी परिमाण आणि दिशा या दोघांची गरज असते तेव्हा ती राशी सदिश राशी असं म्हटलं जातं. तर या ठिकाणी बल ही सुद्धा एक सदिश राशी आहे. पुढचा मुद्दा मी घेत आहे बल, विस्थापन व कार्य, म्हणजेच फोर्स, डिस्प्लेसमेंट अँड वर्क. या ठिकाणी ही एक आपल्याला आकृती दाखवलेली आहे. टेबल ठेवलेला आहे. टेबलावरती लाकडी एक ठोकळा ठेवलेला आहे आणि तो कप्पीच्या सहाय्याने या ठिकाणी कप्पीच्या एका बाजूला वजन जोडलेले आहे आणि एका बाजूने हा ठोकळा जोडलेला आहे. तर कप्पीच्या सहाय्याने तो किती पुढे ढकलला जातो किंवा किती ओढला जातो, त्याचे विस्थापन किती प्रमाणात होते, म्हणजेच त्याचे कार्य किती प्रमाणात होते हे आपण आता बघणार आहोत. शेजारील आकृतीत लाकडी ठोकळा टेबलावर ठेवून दोरी लावून ती कप्पीवरून नेऊन वजनाला बांधलेली आहे. जर पुरेसे वजन लावले असता ठोकळा पुढे सरकताना दिसेल. म्हणजे हा ठोकळा जो आहे हा सरळ रेषेत पुढे सरकताना दिसेल, म्हणजेच त्याचे विस्थापन होईल. ठोकळा पुढे सरकलास त्याचे विस्थापन झाले असे आपण म्हणू शकतो. विस्थापन झाल्यामुळे बलाने कार्य केले असे देखील म्हणतात. म्हणजेच या ठिकाणी एक प्रकारचे बल लावलेले आहे. बल लावलेले आहे म्हणजेच त्या ठिकाणी कुठले तरी कार्य होणार हे नक्की. विस्थापन झालेले आहे म्हणजेच कार्य देखील त्या बलाने कार्य केले असे आपण म्हणू शकतो. तर कार्य हे बल व विस्थापन यांच्यावर अवलंबून असल्याचे किंवा या दोघांच्या वरती ते अवलंबून आहे. कार्य घडणे, एखाद्या वस्तूवरती कार्य घडलं जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हा ते कशावरती अवलंबून आहे, तर त्या वस्तूवर लावले गेलेले बल आणि त्या वस्तूचे झालेले विस्थापन, म्हणजे एका जागेपासून दुसऱ्या जागेपर्यंत ती वस्तू हलणे याला विस्थापन असं म्हणतात. तर या दोन्ही गोष्टींवरती कार्य हे अवलंबून आहे. त्याप्रमाणे आता आपण काही सूत्र बघूयात. बलानं केलेले कार्य, या ठिकाणी W या अक्षराने ते दाखवलेले आहे, बरोबर वस्तूला लावलेले बल हे F या अक्षराने दाखवले आहे गुणिले बलाच्या दिशेत झालेले वस्तूचे विस्थापन, ते S, स्मॉल s या अक्षराने दाखवलेले आहे. म्हणजेच हे सूत्र कसं आलेलं आहे, W बरोबर F गुणिले S. कार्य, बलाने लावलेले कार्य म्हणजेच जे वस्तूला लावलेले बल आहे ते, आणि त्यामुळे त्याच्या दिशेत झालेल्या वस्तूचे विस्थापन हे म्हणजेच कार्य होय. तर SI पद्धतीत कार्याचे एकक जूल आहे, तर बलाचे एकक न्यूटन आहे आणि विस्थापन हेचे एकक मीटर असे आहे. त्याचबरोबर CGS पद्धतीमध्ये कार्याचे एकक हे अग्र असं आहे. या ठिकाणी SI पद्धत आहे, SI पद्धतीमध्ये एकक जूल आहे, CGS पद्धतीमध्ये एकक अग्र असं आहे. म्हणजेच बल आणि विस्थापन या सदिश राशी आहे, तर आपण सांगू शकतो की कार्य ही एक अदिश राशी आहे.
टेबलावरील लाकडी ठोकळ्याला टेबलाच्या पृष्ठभागाशी समांतर असे 1 न्यूटन इतके बल लावावे आणि 1 मीटर इतके ठोकळ्याचे विस्थापन केले तर 1 जूल इतके कार्य बलाने केले असे म्हणता येईल। जर आपण या ठिकाणी 1 न्यूटन इतकं बल लावलं तर त्याचं विस्थापन किती होईल तर 1 मीटर इतकं विस्थापन होईल, म्हणजेच कार्य किती घडले तर 1 जूल कार्य घडले। आपण या ठिकाणी असं उदाहरणामध्ये सांगू शकतो। या उदाहरणामध्ये झालेले विस्थापन हे बलाच्या दिशेतच झालेलं आहे, म्हणजे ज्या बाजूने आपण बल लावलेलं आहे म्हणजे जे वजन सोडलेले आहे या दिशेनेच त्याचे विस्थापन झालेले आहे। तर विद्यार्थ्यांनो, आजच्या या भागामध्ये आपण काय बघितलं तर त्वरण म्हणजे काय, तर त्वरण म्हणजेच वेगाचा दर असं सांगू शकतो किंवा एखाद्या वस्तूचा वेग आणि काळ यांच्यातील संबंध म्हणजेच त्वरण होय। त्याचबरोबर त्वरणची सूत्र आपण बघितलं ते होतं वेगातील बदल छेद बदलास लागलेला कालावधी। त्यानुसार SI मापन पद्धत असेल तर त्याच्यामध्ये त्याचं एकक, तसेच CGS मापन पद्धत असेल तर त्याचं एकक काय येतं हे बघितलं। त्याचबरोबर काही उदाहरणं देखील आपण बघितली। पुढचा मुद्दा आपण बघितला तो होता बल आणि त्वरण, म्हणजेच कुठल्याही एखाद्या गतिमान वस्तूवर कोणतेही घर्षण बल कार्य करत नसेल तर ती वस्तू ही एकसारख्या वेगाने चालत राहते आणि जेव्हा घर्षण बल हे कमी असते तेव्हा सोंगट्या सुद्धा जास्त पुढे सरकतात किंवा सोंगटी ही अधिक काळ चालत राहते आणि जर घर्षण बल हे जास्त असेल तर तिचा वेग हा कमी होतो आणि पुढे जाऊन ती सोंगटी थांबते। याच्यानुसारच आपण न्यूटनचा गतीविषयक पहिला नियम काय होता हे सुद्धा बघितले आहे। त्यानंतरचा पुढचा मुद्दा आपण बघितला की बल, विस्थापन आणि कार्य यांच्यातील संबंध काय आहे किंवा कार्य घडून येत असताना बल आणि विस्थापन यांचा संबंध काय येतो हे सुद्धा बघितले आहे। जेव्हा एखाद्या वस्तूवरती बलाने केलेले जे कार्य आहे ते म्हणजेच काय असते तर त्या वस्तूवर जे बल लावलेले आहे ते बल गुणिले ती वस्तू त्या बलाच्या दिशेत किती प्रमाणात किंवा किती अंतर विस्थापित होते हे म्हणजेच त्या बलाने केलेले कार्य होय। तर त्याचं आपण सूत्र सुद्धा बघितलेले आहे, त्याचबरोबर त्याचे एकक काय असतील हे सुद्धा बघितलेले आहेत। तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी या पाठाचा हा दुसरा भाग सुद्धा संपलेला आहे। तुम्हाला हा पाठ समजावून घेताना या व्हिडिओची काही मदत झाली असेल किंवा मदत होत असेल तर या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा। सहज शिक्षण चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका। धन्यवाद।